सुस्वागतम रसिको सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून विजयनगर नाटक मंडळी सहर्ष सादर करीत आहे त्यांची 5वी नाट्य कलाकृती. एक खुसखुशीत सुरसुरीत विनोदी एकांकिका, चूक भूल द्यावी घ्यावी. लेखक श्री दिलीप प्रभावळकर. दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीत उन्मेष पटवर्धन. नेपथ्य प्रसिद्धी आणि संगीत संयोजन वर्षा बापट. रंगभूषा राजन वर्दम. निर्माता मनोज दामले. या एकांकिकेत भाग घेणारे कलाकार उदय सहस्रबुद्धे, शिल्पा कोयंडे, आनंद मराठे, वसुधा सोमण, मनीषा केळकर, अद्वैत लिमये आणि ऐश्वर्या लोंढे. विशेष आभार श्री विनायक मोडक, श्री शुभानंद लिमये. प्रेक्षकांना एक नम्र सूचना. प्रयोग चालू असताना कृपया आपले मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. पाहूया एक खुसखुशीत चुरचुरीत विनोदी एकांकिका, चूक भूल द्यावी घ्यावी. काय त्रास आहे हा. बसा. अगं प्राण जाईल एक दिवशी. अहो काही प्राण जात नाही. बसा इथे. या. जीव घुसमटतो ग श्वास कोंडल्यावर. रोजची कसरत झाली ही. तुला म्हटलं स्वेटर नको तर तू ऐकत नाहीस. करायचं आहे काय तो स्वेटर. अहो पहाटे उठून फिरायला जाता ना तेव्हा थंडी असते. खोकत बसाल मग तुम्हीच. निस्तरायला मात्र मला. काढा कर, छाती शेक, बाम लाव, मग तुमचं आपलं सुरूच. ह्याच्या पुढे ना तुला काही सांगणारच नाहीये मी. एवढा त्रास होतो स्वेटरचा तर मग तो वुलनचा कोट घाला ना, सुरेंद्रच्या लग्नातला. घातला होता मागच्या आठवड्यात घातला होता. तूच दिला होतास ना काढून ट्रंकेतून. हो. अगं फिनाईलच्या गोळ्यांचा वास येत होता ग त्याला. आमचा देणे काय म्हणाला माहितीये काय? वा वा राजा भाऊ, आज इम्पोर्टेड सेंट आहे वाटतं. तुमचे सगळे मित्र तसलेच. म्हातारपण आलं तरी टोचून बोलणं काही संपत नाही. अगं आणि तो कोट आहे ना, खूप खूप सैल होतं ग मला. आता त्या दिवशी गेलो होतो घालून. तो आमचा लाफ्टर क्लब वाला नाना देसाई काय म्हणाला माहितीये काय? हे आलं बुजगावड. हा 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 हा. तुम्ही नकाव लक्ष देऊ. कोण काय बोलतंय याकडे. आता या वयात आपली काळजी आपणच घ्यायला हवी ना. बाई म्हणून तर घालतो ना तो स्वेटर. एवढा त्रास होतो तरी. तू सुद्धा ना कुणाच्या मापाने शिवलायस कुणाच ठाऊक. अहो मुद्दाम विणलाय मी गळ्यापर्यंत अगदी घट्ट. तुम्हाला वारा लागायला नको म्हणून. हो पण मी काय म्हणते, काय तो सुमानं पाठवलाय तो घाला की मग. शिजे तो तर अजिबात नको. का? अगं आता या वयात शोभणार नाही ग तसला रंगी बेरंगी स्वेटर. म्हणजे आणखीन लोकांना हसायला कारण मिळेल. मायकेल जॅक्सन म्हणतील माहितीये. मग तुम्हाला काय हवं ते घाला अंगात. सारखं आपलं हा काय म्हणेल तो काय म्हणेल, हे कसं दिसेल नि ते कसं दिसेल. हुशार, तुला वाटतं ना मी सारखी चिडचिड करतो, कटकट करतो. तू माझ्या वयाची झालीस म्हणजे कळेल तुला. आणखीन काय शिंग राहिलीयेत. 75 झाली नाही का मे मध्ये. आणखीन 5 वर्षांनी तुमच्या एवढी. आणि मी थांबणार आहे. अगं मी तुझ्या पुढे म्हणजे मग
आणखीन चमत्कारिकपणा, आणखीन कटकटी, चक्रमपणा. आपण तोपर्यंत जगलो तर, नाही तर तू सुटशील. काही सुटत नाही. आणि बरं का, काय तुमच्या आधी मी जाणार आहे. छे, आधी मी जाणार नाही, आधी मी जाणार. अगं आधी मी जाणार ग. ते काही नाही, आधी मी जाणार. बरं बाई तू जा. घेतली डोक्यात घालून राग. राजा भाऊ, काय आज चालताना नाही ना लागला श्वास? नाही अगं, हल्ली ना मी सावकाशच चालतो. हार्ट अटॅक येऊन गेल्यापासून ना भरभर चालणं सोडूनच दिलंय मी. ते बरं केलं. पण आता एक वाटायला लागलंय. काय? कधीही बोलावणं येईल. माझ्या मनाची तयारी केली मी. पुरे राम प्रहरी काय अभद्र बोलताय? अगं तसं नाही ग, हल्ली ना एक विचार यायला लागलाय. कोणता विचार? उषा, अगं अगं तू एवढी काळजी घेतेस माझ्यासाठी सगळं करतेस तू, आणि माझी आपली सारखी चिडचिड आणि कटकट चालू असते. उषा का, मला सांगा, तुम्ही सुखी आहात का? पुरे पुरे. राजा भाऊ, काय चहा देऊ का? नको, चहा नकोय. आज मीच देणार आहे तुला काहीतरी. काय? कबुली जबाब. कबुली जबाब म्हणजे? अगं, आजपर्यंत काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत तुझ्यापासून, त्या सांगायच्या आहेत. त्या सांगितल्याशिवाय ना माझ्या जीवाला शांतता नाही लाभणार. पण काय सांगणार आहात? अगं, आहेत काही गोष्टी ज्या इतक्या वर्षात तुला समजल्या नाहीयेत, आणि आता मी नाही सांगितल्या तर समजण्याची शक्यताही नाही, पण मला सांगायच्या आहेत. इतक्या वर्षात नाही ना सांगितल्यात? काही अडलंय? माझं अडलंय. अगं, मला माझं मन मोकळं करायचंय ग. पण मी म्हणते नाहीच सांगितल्यात तर पिंडाला कावळा नाही शिवणार माझ्या. मग सांगा. सांगतो ऐक. हा. हे बघ, तुम्ही एक काम करा. काय? हा मफलर घ्या आधी. मफलर कशाला? अहो, वारा सुटलाय. हा. घ्या. राहू दे. अहो, अगं, तो मफलर तुझ्याकडेच ठेव, तुलाच लागेल. आता मी काय सांगतो ते ऐक. तुला आठवतंय, तुझे अण्णा मृत्यूशय्येवर होते, म्हणजे किती शेवटच्या घटका मोजत होते, आणि तुझी आई त्यांच्या शेजारी रात्रभर बसून होती, पण अगदी गप्प, म्हणजे नेहमीसारखी त्यांना सुधावत नव्हती. आणि मी घरात गंगाजळाचा गडू कुठेसा ठेवलाय अशी हळूच चौकशी करून घेतली, आणि हो, ऐनवेळी नाटाशी धरायला सूत लागलं तर हाताशी असावेत म्हणून 4-5 क्वालिटीचे धागे सुद्धा घेऊन ठेवले होते. आणि तेवढ्यात अण्णांनी मला हाक मारली. जावई बापू, जावई बापू. हो, आलो. आग आग आग? आगपेटी? सिगरेट ओढायची आहे का शेवटची? नाही, दिवा लावा. अहो, हा काय लावलेलाच आहे देवाजवळचा. अहो, तोही लावलाय. देवारा आणून दाखवू का आता? अहो, सांगतायत तसं करा ना. अगं, दिवा लावायला सांगतायत, लावून ये जा. तुम्ही लावा. बरं, लावतो. पेन्शन त्याचं काय आता? पेन्शन बँकेला पत्र. अहो, ते सगळं राहू दे, पाहू नंतर. अगं, ते झाकलेल्या छोट्या भांड्यात काय होतं? कुठल्या भांड्यात? अगं, एका बाजूने असं चेपलेलं होतं बघ. कलई होती केलेली, पण तळाशी एकदम काळ. सकाळचं वरण. त्यात पंचा पडला अण्णांचा. काय पडलं? अहो, पंचा पडला तुमचा. नाही, काय झालं, मी धुण्याच्या काठीने भिंतीवरची पाल हाकलत होतो,
अहो देवाऱ्याजवळ येऊ नये म्हणून, पण पालहट्टी हलेच ना. मी काठीने टकटक केलं, झोके दिले, तर झोके देत असताना तुमचा पंचावरणात पडला. नाही मी झेलायला गेलो अगं, पण झेलायला गेलो आणि हात कढईला लागला, तेल सगळं सांडलं. नाही गरम नव्हतं, पण ते किसून ठेवलेल्या खोबऱ्यात सांडलं. खोबरं सगळं पचपचीत. जावई बापू. हो दिवा लावलेला आहे, मी वात वाढवून येतो. जावई बापू. आलो आलो. हे काय हजामत, बोलवून आणू का नाव्याला? अहो वातीची लांबी दाखवताय. बर. वात एवढीच ठेवा म्हणून सांगताय, आणखी मोठी नको. मी आता जगणार नाही म्हणतात. सगळं तेल फुकट गेली, आधीच तुम्ही उलटी केली. उलटी केली? मी कुठे उलटी केली? कढई कढई. हा बर बर, वात एवढीच ठेवतो. कसं होणार? हो तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना आपल्या उषाकडे बघायला. सगळं होईल अगदी व्यवस्थिशीर. झालं व्यवस्थिशीर. सांभाळा सांभाळा. हो सांभाळतो. कुणाला? सासूबाईंना ना? हो सांभाळतो. हिला काय सांभाळायचंय? तिची ती समर्थ आहे सांभाळून घ्यायला. मी 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 आपल्या उषाबद्दल म्हणतोय. अहो हो तिलाही सांभाळतो. आणि आणि रात्री रात्री रात्रीचं काय आता? रात्रीचं हे कोण सांगणार? उशिरा घरी येऊ नका. बर. आणि आणि एक एक वचन द्या. वचन? कसलं? जुगारात पैसे घालवणार. हो काय? हो काय? अहो अहो नाही. हात हात हातात घ्या. उषाचा घेतला तरी चालेल. हात दे ना. हो म्हणा म्हणा. उद्यापासून. तुम्ही एकटे म्हणा. उद्यापासून कोणत्याही जुगारात पैसे घालवणार नाही वचन देतो. उद्यापासून कोणत्याही जुगारात पैसे घालवणार नाही वचन देतो. अण्णा सुखाने जा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. अरे इच्छा राहिली वाटतं. मी अजून गेलेलो नाही. एक एक सांगितल्याशिवाय माझे प्राण जाणार नाहीत. काय अण्णा? सांगतो सांगतो. पण त्याआधी आरसा आरसा आरसा. कशाला हवा यांना? हो सांगतायत का? आणा ना. जावई बापू. हो आलो आलो. हा घ्या. फणी पण देऊ का? शेवटचा भांग पाडायचा असेल जाण्यापूर्वी तर. नाही, नीट धरा नीट धरा. काय बघताय? देव देव. दिसले का देव? नमस्कार करतो. जावई बापू. आलो आलो. एक जबाबदारीचं काम सांगायचंय तुम्हाला. अहो सांगा ना, नक्की करेन. माझ्या उषाकडे उषा खाली
उशी खाली अच्छा उशी खाली. तिकडे काय? एक पिशवी आहे. बर. ती बाहेर काढा. आत पैसे. हा मोजायचे आहेत का? नको. 10,000 रुपये आहेत. मोजलेले आहेत. माझा मित्र गणा कोरगावकर. गणा कोरगावकर. त्यांचं काय? 30 वर्षांपूर्वी त्याच्याकडून उसने घेतले होते. मग आता त्यांना नेऊन द्यायचे? हो. मी आता जास्त जगत नाही. अहो कोरगावकरांना नेऊन द्यायचेत ना. देईन की. पत्ता सांगा मला. सांगतो. गाव देवी जवळ. गावदेवी जवळ कुठे? वेरोनिका हायस्कूलच्या समोर एक बंगला. बंगला? कोणता? कैलास. अच्छा कैलास नावाचा बंगला. ठीक आहे देतो. तुझे अण्णा गेले आणि अंत्यसंस्कार वगैरे आटोपल्यावर त्याच दिवशी मी त्या गणा कोरगावकरचा बंगला शोधून काढला. कैलास. अगं काय आश्चर्य, आदल्या दिवशीच गणा कोरगावकर कैलासवासी झाल्याचं कळलं. बाकी दोघं अगदी जीवाला जीव देणारे मित्र. दोघांचे जीव सुद्धा अगदी एका पाठोपाठ एक गेले. मुद्दाम दिले नसतील पण गेलं एवढं मात्र खरं. अहो तुम्ही नवीन काय सांगितलं हे सगळं ठाऊक होतं मला. तुला एवढंच ठाऊक होतं. त्याच्या पुढचं आता मी सांगणार आहे. ऐक. अण्णांनी दिलेले ते 10,000 रुपये घेऊन मी गणा कोरगावकरच्या घरी गेलो. तर ते आधीच गेलेले देवाघरी. मग मी ते पैसे दिलेच नाहीत, वापरले. कशासाठी? अगं दुपारी रेस होती, घोड्यांवर लावले आणि काय घालवले. हो. अहो पण तुम्ही तर अण्णांना वचन दिलं होतं ना कुठल्याही जुगारात पैसे लावणार नाही म्हणून. उद्यापासून लावणार नाही असं म्हणालो होतो, पण मी तर त्याच दिवशी खेळलो ना शेवटचं. आणि सगळे पैसे घालवले. अगदी हलकं वाटला. वाटणारच एवढे पैसे गेल्यावर. तेव्हा नाही, आत्ता तुला हे सांगितल्यावर मला हलकं वाटलं. माझ्या मनावरचं एक ओझं उतरलं. तू कुठे निघालीस? अहो तुमच्या औषधाची वेळ झाली. औषध? गोळ्या घेऊन येते. औषध राजा भाऊ. हो. वेळच्या वेळ घेत जाऊ गोळ्या. हो ग. मी विसरले तर मला आठवण करा. हो. घ्या. ही कसली गोळी आहे ग? अहो टेन्शनची. डोकं शांत राहण्यासाठी डॉक्टरांनी दिली ती. घ्या. आज तूच घे ती. मी? तुलाच लागेल आता. हो मला कशाला? माझं अजून सांगून झालेलं नाहीये. आणखीन सांगायचंय. तुझ्या आईबद्दल आहे.
आई बद्दल आता तिचं काय? अगं म्हणजे मी तिच्याशी जसं वागलो ना त्याच्याबद्दल. म्हणजे काय केलं तुम्ही? अगं अण्णा गेल्यावर तुझी आई इथंच येऊन राहिली होती. कुठे राहिली होती? आठवडाभर होती जेमतेम. एका रात्री झोपेतून ओरडत उठली, दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला लागली. पुन्हा इथे कधी आलीच नाही. तेच सांगतोय, तुझी आई इथे राहिलेलं मला अजिबात पसंत नव्हतं. का? अगं सारखी बारीक लक्ष ठेवून असायची माझ्यावर, सारख्या चौकशा करायची, ते तर सूचना करायची. झालं तर माझ्या खाजगी आणि वैयक्तिक गोष्टींमध्ये नाक खुपसत असायची. म्हणून मग मी ते काय केलं ना त्याचं हे कारण होतं. म्हणजे माझ्या न कळत काय केलं तुम्ही? सांगतो, त्या रात्री जेवणं वगैरे झाल्यावर तू स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होतीस आणि मी तुला मदत करायच्या निमित्तानं तुझ्या आजूबाजूला घोटाळत होतो. अगं तेवढा तुझा सहवास आणि जमलंच तर तुला स्पर्श करायची संधी. इश्श, अगं तुझी आई इथं असताना आपल्याला हवा तसा एकांतच मिळत नव्हता ग. अगं कधी समोर येऊन उभी राहायची आणि रात्री बेरात्री सगळ्या खोल्यांमध्ये खुशाल फिरत असायची. अगदी चोरट्यासारखं वाटायचं ना. आणि हो, ते गावाकडच्या कुठल्या भूताखेताच्या गोष्टी सांगायला कधीही हाक मारायची. जावई बापू, अहो जावई बापू, काय झालं? तिकडे स्वयंपाकघरात काय करताय? अहो भांडी घुसळतोय, हा? विसळतोय. या बसा इकडे. मगाशी मी जेवताना काय सांगत होते हो? भात आणखी वाढ. छे, ते नव्हे. काय बरं, हा, आमच्या गावच्या संबंधाने तुम्ही आमच्या कोकणात जन्माला असतात ना, तर तुमचाही विश्वास बसला असता भूताखेतांवर. काय चघळताय? लिमलेटची गोळी. शी 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 शी. काय हो लहान मुलासारखी गोळी चघळता? दात पडतील ते लवकर. जा आधी ठोकून या. उठा. अरे 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 अरे, कठीण रे बाबा, कठीण. बसा. हो बसतो. तर मी काय सांगत होते? लिमलेटची गोळी. ते नव्हे, भूत खेत. हा. हो, आमच्या गावच्या वेशीवर एक पडकं घर होतं. तिथे आम्ही लहानपणी लपंडाव खेळत असू. एकदा एका मुलीला तिथं मळवट भरलेली, केस मोकळे सोडलेली एक बाई खिडकीत उभी दिसली. तिच्या हातात तांब्या भांड होतं. मग? हो, ती मुलगी, ती चंपा तिचं नाव. ती गेली पाणी मागायला आणि पाणी पिता पिता बघते तो काय काय? अहो, त्या बाईला शहामृगाचे पाय. बापरे. हो हो, चंपाची अगदी पार वाचाच गेली. ती तिथल्या तिथे बेशुद्ध पडली आणि आम्ही सगळ्या फटाफटा पळत सुटलो. दुसऱ्या दिवशी सगळ्या आजारी पडलो. एकीला ताप आला, दुसरीला उलट्या सुरू झाल्या, तिसरी अगदी पार काळी तिळी पडली. पण मग तुम्हाला काय झालं? हातपाय सुजले. ही बघा, अजूनही सूज पायावर. अच्छा, ही सूज भूताची आहे का? मला वाटलं वाताची आहे. अगं बाई, काय झालं? आओ, त्या झाडांच्या सावल्या बघा कशा हलताय. अंगावर काटाच येतो बाई अगदी. भूताच्या अस्तित्वावर ठाम विश्वास दिसतोय हो तुमचा. हो. किती दिवस राहणार आहात तुम्ही इथे? का हो? नाही, सहज
घरी आलेल्या माणसाला असं विचारू नये. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? अहो नाही कळत बऱ्याच गोष्टी. विचारताय म्हणून सांगते. सांगा. आता आले तशी महिनाभर राहीन म्हणते हो. एकुलती एक मुलगी माझी. आता मला घरात कंटाळा आला, तिला भेटावंसं वाटलं की मी इथेच येऊन राहणार पुन्हा पुन्हा पुन्हा. बर ठीक आहे, मी येतो. जावई बापू. काय? अहो या हो, बसा बसा. हो तुम्हाला सांगते, आमच्या गावच्या विहिरीवर अमावस्येच्या रात्री 3 बायका कंदिलाच्या प्रकाशात केस विंचरत बसल्या होत्या. अहो मग त्यात काय विशेष आहे? हो केस विंचरत होत्या, त्यात काही विशेष नाही. पण त्यांनी आपली मुंडकी त्यांच्या हातावर घेतली होती आणि उजव्या हाताने कसा कसा केस विंचरत होत्या. बापरे. हो मग हो. उषा, ए उषा. अहो अहो तिचं मुंडकं आपलं डोकं दुखत होतं हो मगाशी, म्हणून ती झोपलीये. सासूबाई, ती वखार आहे ना तिकडे खाली, तिथे पूर्वी एक पडकं पोस्ट ऑफिस होतं. बर. तिथल्या पोस्ट मास्टर सीताराम दिवटेंना संध्याकाळी हार्ट अटॅक येऊन ते गेले. हो. अहो रात्रभर खुर्चीत ते असेच बसून होते. सकाळपर्यंत कोणाला काही पत्ताच लागला नाही. हो. तर त्या पोस्ट मास्टर दिवटेंचा जीव तिथेच घुटमळत राहिला पोस्टाच्या अवतीभवती. आणि संध्याकाळी दिवे लावणीनंतर पोस्टाच्या पेटीत कोणी पत्र टाकायला गेलं की पेटीतून एक हात यायचा असा बाहेर आणि मनगट पकडायचा. हळू हळू. उषा उठेल ना. अहो पण मग एकदम भीती वाटते ना. अहो घाबरू नका, स्वस्त झोपा तुम्ही. फार काळोख आहे हो बाहेर आज. अमावस्या आहे का हो? हो. नाही, ही वस्ती तशी चांगली आहे, पण पूर्वी ख्रिश्चनांचं स्मशान होतं इथे. हो. अतृप्त आत्मे धडग्यातून बाहेर पडतात आणि घराघरात डोकावतात. काहींना दिसतात, काहींना नाही, पण ज्यांना दिसतात ना त्यांचे दिवस भरले असं म्हणतात. अशी आपली समजूत हो. हे काय खरं नाही, म्हणजे नसेल. अहो मी जांभई दिली फक्त. झोपा तुम्ही, मी येतो. जावई बापू. अहो आता काय झालं? मी एकटीला झोपायचं इथे? अहो हो, नेहमी सारखं. झोपा तुम्ही. हो. राम 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 राम. ए भागीरथी बाय, ए भागूबाय, ए म्हातारे उठ. इकडे बघ, इकडे. तिकडे काय बघतेस? इकडे मागे बघ. I am Gonzalez, died in 1842. येते का थडग्यात?
अच्छा, म्हणून गेली का ती सकाळी? पुन्हा कधी आलीच नाही. तुला कारण माहीत नव्हतं, आता मी सांगितल्यावर समजलं. उषा, मला माहिती आहे ग, मी हे जे सगळं सांगतोय ना ते ऐकून तुला धक्का बसला असणार. सांगितलंत ना सगळं. नाही नाही, अजून एक सांगायचंय. थांबा. माझ्या वर्गातल्या मुलीबद्दल आहे. पाणी घ्या बघू हे आधी. पाणी? अहो, बोलून बोलून घसा सुकला असेल तुमचा. अहो, एवढं सगळं बोलायची सवय नाही ना तुम्हाला. घ्या. अगे ठेवते पाणी, तुलाच लागेल आता मी काय सांगतोय ते ऐकल्यावर. उषा, तुला माहिती आहे ना, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आपला एक ठरलेला कार्यक्रम असतो. म्हणजे संध्याकाळी दोघांनी देवळात जायचं, येताना खूप फुलं घेऊन यायची आणि रात्री अंगणात खुर्च्या टाकून जुनी गाणी ऐकत बसायचं. होय हो, मूल होईपर्यंत आपण दोघं, नंतर एकटा सुरेंद्र, मग सुमा आणि सुरेंद्र दोघांना बरोबर घेऊन, आणि ती दोघं मोठी होऊन परदेशात गेल्यानंतर पुन्हा आपण दोघं. पण नियम काही मोडला नाही. हा, एकदा मोडला. कधी? आपल्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाला तू इथे नव्हतीस, वसईला गेली होतीस, आठवतंय? वसईला? बरोबर. अहो, आईला बरं नव्हतं म्हणून गेले होते ना सुरेंद्रला घेऊन तिच्याकडे राहायला. 4 वर्षांचा होता सुरेंद्र, सुमा व्हायची होती. आठवतंय सगळं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आली होती मला इथं भेटायला. कोण? शकू. शकून? शकुंतला चिटणीस. शकुंतला चिटणीस? अगं आपल्या लग्नाला आली होती ना ती नाही का, तिचं लाडीक बोलणं ऐकून ना तुला अगदी राग आला होता. आणि नंतर सुद्धा तिचा कधी विषय निघालाच तर वादच व्हायचे आपल्यात. ती इथे आली होती आपल्या घरी? अगं म्हणजे काय झालं, तिचा निरोप आला, मी आले म्हणून. मग मी तिला इथेच बोलवून घेतलं, तू घरी नव्हतीस म्हणून. आली संध्याकाळी आणि खूप वेळ बसली होती. अगं लग्नानंतर इंग्लंडला होती ती 6 वर्ष, पण मग डायव्होर्स झाला आणि परत आली. पण खूप गप्पा मारल्या आम्ही, अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या, म्हणजे जुन्या आठवणी, वैवाहिक जीवन, तिची दुःख, माझा दिलासा. आणि अगं चहा सुद्धा तिनंच केला. आणि मग गप्पा मारता मारता वेळ कसा गेला हे कळलंच नाही. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळलंच नाही ना? हो ना. पण राजा, तू बराच बदललायस. म्हणजे कसा? कसा काय, कॉलेजमध्ये किती वेगळा होतास. मोठमोठ्या गर्जना करायचास. गर्जना? कसल्या? एवढ्यात विसरलास काय ते? क्रांती करणार, व्यवस्था बदलणार. अगं ते आई नको म्हणाली. शिवाय आजोबांना रक्तदाबाचा विकार, वडिलांची सरकारी नोकरी, सगळ्यांनाच त्रास होता ग. जाऊ दे. शेवटी काय, 4 चौघांसारखा अगदी मध्यमवर्गीय माणूस झालास, तेही काकूबाई बायको करून.
तुझ्या बंडखोरीचं तरी काय झालं शकू? सगळ्यांचा विरोध असताना पळून जाऊन इंटरकास्ट लग्न केलंस, मारे फॉरेनला गेलीस, पुढे काय? नाही जमलं, अंदाज चुकले. ज्याच्याशी लग्न केलं तो अगदी सामान्य निघाला. जाऊ दे ग, थोड्याफार प्रमाणात सगळ्यांचं असंच होतं, अंदाज चुकतात. पण तू सुखी आहेस राजा? बायकोवर प्रेम आहे तुझं? प्रेम आहे की नाही माहित नाही ग, पण सवय झाली तिची मला आणि माझी तिला. आणि लोभ असलाच एकमेकांवर तर तो उपयुक्ततेवर आधारलेला आहे. तडजोड प्रत्येक जण ना हल्ली तेच करतो. पण तुझं कशाने बिनसलं ग नवऱ्याशी? अरे अमुकच असं एक कारण नव्हतं रे, खरं तर भरपूर कारणं होती. राग साचत गेला, मतभेद वाढत गेले. आम्ही दोघं ना अगदी स्वतंत्र विचाराचे, त्यामुळे घरात लग्न संस्थेच्या आवश्यकतेपासून ते कुटुंब नियोजनापर्यंत उघड चर्चा व्हायची. सारखं ते आमचं सडेतोड विचार प्रदर्शन आणि त्यातून ती भांडणं. मला वाटतं ना राजा, नवरा बायकोंनी एकमेकांजवळ आपली मनं पूर्ण मोकळी करूच नाहीत. काही अव्यक्त मतं, विचार, भावना असू द्याव्यात. या व्यक्त न झालेल्या भावनांबद्दल जोडीदाराच्या मनात अनुकूल गैरसमज असतात आणि कदाचित म्हणूनच हे संसार टिकतात. वा शकू, आज बऱ्याच दिवसांनी आपण इंटलेक्च्युअल असल्याचा भास होतोय मला. हो ना, कॉलेजमध्ये असताना अगदी असंच वाटायचं ग तुझ्याशी बोलताना. पण खरं सांगू, जेव्हा तुझं लग्न झालं ना तेव्हा तुझ्या नवऱ्याचा खूप हेवा वाटला होता मला. का रे? अगं इतकी स्मार्ट, हुशार आणि बुद्धिजीवी बायको मिळाल्याबद्दल. हुशार आणि बुद्धिजीवी असण्याची संसार यशस्वी होण्यात काहीही मदत होत नाही. आता आमचंच बघ ना, लग्नाचं पहिलं वर्ष अगदी सुखात गेलं. एकमेकांच्या प्रेमात होतो आम्ही. परस्परांच्या सगळ्याच गोष्टी आवडायच्या. अगदी मेड फॉर इच अदर असं वाटायचं. सर्वसाधारणपणे प्रत्येक नवविवाहित जोडप्याला वाटतं ना तसं. अरे लग्नानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षात मला त्याचं खरं रूप हळूहळू दिसायला लागलं. म्हणजे नेमकं काय? ती धडाडीच नव्हती रे अंगात. कर्तृत्व दाखवायची संधी सुद्धा शोधायला हवी की नको. नेहमी आत्मसंतुष्ट आणि अल्पसंतुष्ट. कसली महत्वाकांक्षाच नाही, जिद्दच नाही. आता तू मला सांग, एवढं काकांनी बोलावलं म्हणून हा इंग्लंडला आला, पण आता पुढे काही करून दाखवायला नको? हो ना. अरे म्हणजे आळशीपणा तरी किती. पण तू नोकरी करत होतीस ना? ऑफकोर्स, एका पब्लिशिंग हाऊस मध्ये असिस्टंट एडिटर होते मी. 1.5 वर्षात प्रमोशन देखील मिळवलं. वा शकू, खरंच कमाल आहे ग तुझी. अरे पण हे तू म्हणतोयस ना, त्याने नाही म्हटलं रे एकदाही. उलट हेही त्याला सहन होईना. माझ्याविषयी कोणी चांगलं बोललेलं, माझं कौतुक केलेलं, मला स्मार्ट, देखणी म्हटलेलं त्याला अजिबात आवडत नसे. नको ते संशय घ्यायचा रे, असंही व्हायचं सगळं. शकू, काय? नाही काही नाही. काय सांग ना. एक विचार आला होता ग डोक्यात. मग सांगून टाक. कॉलेजमध्ये असताना म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये भावी नवरा म्हणून कोणाकडेच बघितलं नाहीस तू कधी? उसट का होईना कधीच विचार आला नाही? कोणीतरी आवडलं असेलच ना. आता सांगायला काय हरकत नाहीये. राजा, तू मित्रच वाटायचास रे मला, आणि अजूनही वाटतोस. जो कधीही धोका देणार नाही आणि ज्याच्यापासून कसलाही धोका नाही असा. कोण आलं बाबा ह्यावेळी? हो ना, एवढ्या उशिरा? त्या दुसऱ्या मजल्यावरच्या चिंचणकरांकडेच असती. अरे वा, बाई आहे. अच्छा. तरुण दिसते, साडी बिडी नेसलेली. चिंचणकर म्हणजे ना, बाप रे बाप रे, मेलो मेलो. काय झालंय राजा? अगं उषा. उषा कोण? अगं उषा माझी बायको आलीये. मग? मग काय, तिने तुला इथे बघून चालणार नाही अगं. आधीच तिचा नसते गैरसमज आहेत आपल्याबद्दल. त्यात एवढ्या रात्री आपण इकडे भेटलोय अगदी ठरवून.
अरे मग काय करायचं आता? काय करायचं काय, ती आली ना की आता राखी बांध मला तिच्या समोर. राजा काहीही बोलतोयस तू आता. तू काही काय बोलतेस, ती याच्यात निघ इकडनं, हो, जा हो, पळ निघते, तू जा. निघते. अगं काय इथून कुठे, ती जिन्यावरनच नाही काय ते बघेल ती तुला. अरे मग काय करू आता? मग खिडकीतून जा. राजा खिडकीतून कशी जाऊ मी? लग्नाच्या वेळी कशी बरोबर पळून गेलेलीस तशी जा. फार अति होतं ना तुझं आता. गप काय करू आता मी तुला. विचार कर ना जरा. बरं मग लप कुठेतरी. कुठे कुठे लपू मी? थांब फ्रीज मध्ये जागा आहे का बघतो. अरे फ्रीज मध्ये? अगं उभी काय अशी बघत, लप ना कुठेतरी. तू सांग ना काहीतरी. या पलंगाखाली जा. राजा पलंगाखाली नाही लपणार आहे मी. अगं माझी नेहमीची जागा ही लपायची. अरे पण ती आल्यावर दिसणार नाही का? तेही आहेच. मग काय करू, एक काम कर, या कपाटात जा. अरे कपाटात काय जागा आहे? आमच्या कपाटात खूप जागा आहे, लपशील तू. राजा कपाटात नाही लपणार आहे मी. अगं संधी मिळाल्या बरोबर बाहेर काढतो मी तुला, जा लवकर जा जा. अहो मी आले. कशाला? हा अगं कशाला एवढ्या लांब? हो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस ना, म्हणून आले. फुलं आणली आहेत. सुरेंद्र झोपला होता ना, म्हणून एकटीच आले वसईहून. अगं मुद्दाम एवढ्या लांब कशाला आलीस असं म्हणत होतो मी. पुन्हा पुन्हा काय येतो लग्नाचा वाढदिवस, वर्षातून एकदाच. आणि आईच म्हणाली वाढदिवस चुकवू नकोस. तिने सोबतही बघून दिली. आवडली? कोण? फुलं. हो छान आहेत फुलं. आईंनी आणून दिली. वाटलंच, वास नसला तरी मोठी मोठी आहेत. 5 वर्ष झाली. कुणाला? अहो लग्नाला. 5 वर्ष झाली? 1 2 3. अरे हो 5 वर्ष झाली. काय ग कणतेस काय? कोण कणतंय? मग असा कुई कुई आवाज कसला येतोय? इश्श गाणं म्हणतीये, ओळखा पाहू. कठीण समय येता कोण कामास येतो. शी हे नव्हे. मी घरात कोणी नसताना मी गुणगुणले की तुम्ही मला मोठ्याने म्हणायला सांगायचात आणि तुम्ही सुरात सूर मिसळून गायचात. त्या तिथे पलीकडे. तुम्ही गा ना. जाऊ दे ग. अहो गा ना आजच्या दिवशी नेहमी सारखं. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. गाणं म्हटलं. हो गाणं म्हटलं ना. नाही 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 नाही, आपल्या दोघांशिवाय आणखीन कोणीतरी गाणं म्हटलं. काहीतरीच काय, आपल्या दोघांशिवाय कोण इकडे कपाटात? हा? आपलं घरात. नक्की तिसरा आवाज आला, मी ऐकला. तो ना, तो प्रतिध्वनी असेल अगं. प्रतिध्वनी? हो. इथे या खोलीत? मी काय डोंगरावर उभी आहे का कडे कपाऱ्यांमध्ये? डोंगरावर नाहीयेस उभी. अगं पण प्रतिध्वनीचं तसं राहिलं नाहीये, कुठेही येतो हल्ली. म्हणजे कसं सांगू तुला आता. हे बघ आपल्या घरात घन वस्तू आहेत. म्हणजे हा पलंग, तर ही भिंत, अजून सपाट वस्तू हे कपाट. यांची अशी विशिष्ट प्रकारची रचना असली ना की मग कुठेही येतो अगं प्रतिध्वनी. मी बघते. काय 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 बघतेस? प्रतिध्वनी येतोय का? अगं त्यात काय बघायचंय? ए आई, ए आई, ए आई, ए आई. आता आईचं काय मध्येच? थांबाओ. थांबाव थांबाव थांबाव. बघ झालं समाधान, आला ना प्रतिध्वनी. एक मिनिट. मी जे ऐकलंय असं मला वाटतंय ते तुम्ही ऐकलंय असं तुम्हाला वाटतंय का? तू जे ऐकलंस ना असं तुला वाटतंय, ते तू ऐकलंच नाहीस असं मला वाटतं.
अगं मी जे ऐकलं नाही असं मला वाटतं, ते मी ऐकलं असं मला वाटेल असं तुला कसं वाटतं? ऐकलं अगं हा ना, हा आकाशातून आला अगं गडगडण्याचा. हा आकाशातून गडगडण्याचे चा हे काय पावसाळ्याचे दिवस आहेत का? पावसाळ्याचे नाहीयेत. बोमला 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 नाही ग, बॉम्बर झाले असणार. पाकिस्तान बरोबर युद्ध सुरू आहे ग आपलं. हा असा विमानाचा आवाज. अगं कसलाही असू शकतो, युद्ध म्हटल्यावर काही बोलायलाच नको ना. पाणबुड्या काय, तोफ गोळे काय, विमानं काय. बरं ते सगळं जाऊ दे, तू केवढी दमलीस बघ. तू झोप बरं जाऊन लवकर. तुला भास होत असतील काहीतरी. तू झोप लवकर. एक तर एवढ्या लांबनं आलीस तू. झोप झोप तू. बघ ती आता झोपले, ती उठायच्या, तू निघ इकडनं, जा लवकर. अरे शहाणा आहेस, एवढ्या रात्री एकटीने कशी जाऊ मी? आता पहाट होईपर्यंत थांबायलाच हवं ना मला. हळूहळू मोठमोठ्याने काय बोलतेस, उठेल ना ती. बरं मग कपाटातच थांब, इथे पलंगावर नको. अरे कपाटात? तुझं ठीक आहे ग, मला माझा संसार वाचवायला हवा ग. बघत काय बसलेस, लवकर चल, उठ. राजा कपाटात नाही लपणार आहे मी आता. अगं एवढा चांगला मित्र म्हणतेस ना मला, ऐक ना ग जरा माझं. अरे तुला कल्पना तरी आहे कपाटात किती हाल होत आहे त्याची? तूच बघ जा. अगं तू काय बाहेर थांबलीस, तू पण ये. रात्रभर शकुंतला कपाटातच होती. तुम्ही किती वेळ होतात रात्रभर? छे अगदी अगदी थोडा वेळ. अगं त्या कपाटातल्या अंधारात ना आम्ही दोघं भेंड्या खेळलो थोडा वेळ, हळू आवाजात. आणि पहाटे तू घोरायला लागल्यावर मग शकुंतला कशी बशी कपाटातनं बाहेर आली. अगं तिला धड उभंही राहता येत नव्हतं, बिचारी रात्रभर कपाटात होती. शेवटी कशी बशी केली एकदाची आणि मी सुटलो. उषा, मला माहिती आहे ग, हे सगळं तुला खूप दुःख देणारं, व्यथित करणारं आहे. पण एकदा प्रामाणिकपणे सगळं सांगून टाकायचं ठरवल्यावर ना मला हे सांगायलाच हवं होतं. परिणामांची पर्वा न करता. उषा, तू गप्पच आहेस. तुम्हाला बोलताना ऐकून गप्पच राहिले. किती जुन्या घटना त्या. हो, पण तुम्ही अगदी तपशीलवार सांगितल्यात. हो अगं एक सल होता ग मनात, म्हणून लक्षात राहिल्या गोष्टी. जाऊ दे, होतात चुका तरुण वयात. बरं झालं ना सांगून? हो, माझं सांगून झालं म्हणजे आता मला अपराध्यासारखं वाटणार नाही. माय लाईफ इज अन ओपन बुक नाउ फॉर यू टू रीड. तुमचं सांगून झालं, आता मला बोलायचंय. अगं किती बोलशील, काय काय सांगशील. नाही हे बघ, मला मान्य आहे, मी अन्यायच केला ग तुझ्यावर. म्हणजे तुझ्या वडिलांना फसवलं, तुझ्या आईला घरातून घालवून दिलं आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मैत्रिणीला आपल्या घरातल्या कपाटात लपवून ठेवलं रात्रभर.
अगं कुठल्याही बाईच्या दृष्टीनं हे गंभीर गुन्हेच आहेत ग, पापच आहेत ही. खरं म्हणजे ना या पापांना क्षमाच नाही. पण तू मोठ्या मनाची आहेस, तू क्षमा केलीस मला, थँक्यू. अगदी आदर्श भारतीय पत्नी आहेस. नाही नाही, मला वाटलं होतं तू रागावशील, चिडशील, तुला धक्का बसेल, पण तू अगदी शांत आहेस. अरे हो, तू तू काय सांगत होतीस? एकच सांगणार आहे. काय? तुम्हाला आठवतंय हा? आपल्या लग्नात तुमच्या आत्याबाईंनी पुढाकार घेतला होता. हो. अगदी मुलगी पसंत करण्यापासून ते लग्नाच्या सगळ्या खर्चापर्यंत. अगं ह, माझे आई बाबा तसे लवकरच गेले, मग आत्यांनीच केलं ना सगळं. आणि शिवाय तिचा पैसाही मिळणार होता, त्याच्यामुळे ती म्हणेल तसंच व्हायचं सगळं. मुलगी पसंत करायला सुद्धा तुम्ही आला नव्हतात, बरोबर? आत्या पसंत करेल त्या मुलीशी लग्न करायचं असं ठरवलंच होतं मी. पहिल्यांदा कधी पाहिलं तो मला? पहिल्यांदा अंतरपाठ दूर झाल्यावरच पाहिलं तुला पहिल्यांदा. का ग? आंतरपाठ दूर झाला तेव्हा आत्याबाईंना चक्कर आली होती. कारण ठाऊके? कसलं? अहो आत्याबाईंना चक्कर येण्याचं. हे काय ब्लड प्रेशर नाही तर अतिश्रमामुळे आली असेल चक्कर. नाही, मग मला बघून चक्कर आली होती त्यांना. का? कारण आत्याबाईंनी पण तुमच्यासाठी पसंत केलेली मुलगी मी नव्हतेच. काय? आत्याबाईंनी तुमच्यासाठी माझी मावस बहीण पसंत केली होती, हं? वसुधा. गोरी गोरी पान, घारी घारी, हं. देखणी होती देखणी. माझं मेलीचं कुठं लग्न जमत नव्हतं. हं. रूप सुमार, शिवाय कडक मंगल. हा? म्हणून आई आणि अण्णांनी हा कट रचला. आणि त्यांना ठाऊक होतं आत्याबाई लग्नात जर काही बोलल्या तर त्यांच्यावर ठपका येईल. आणि अगदी तसंच झालं. हं? आत्याबाईंनी मरेपर्यंत हे गुपित अगदी मनातच ठेवलं. अरे म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला फसवलं. हो. म्हणजे जवळजवळ तसंच. हं? एक मुलगी दाखवली आणि दुसरी लग्नाला उभी केली. अरे बस एवढं एकच सांगायचं होतं मला, दुसरं काही नाही. मला मला जरा पाणी दे ग. पाणी हं. घ्या घ्या. सावकाश द्या. अगं, अर्थात नाहीये. ती मगाची ती गोळी दे ना. टेन्शनची हो. देते. हं. घ्या घ्या. सावकाश, अहो सावकाश. द्या इथे द्या बघू. हो. उषा हा. मफलर दे ना. थंडी भरली वाटतं. घ्या. एक दाखवली काय? अहो कुठे निघालात? वसुधा आ? कुठे असते ग हल्ली? काय?
धन्यवाद. सगळ्या टीमबरोबर तुमच्यासमोर सादर झालो आहे. एक जोरदार जाय. एक 2 मिनटं आपला वेळ घेणार आहे. विजयनगर नाटक मंडळींचं हे 5वं नाट्यकलाकृती यावर्षी, आणि यावर्षी सर्वांच्या इतका आनंद झाला आहे की मंडपात, भव्य मंडपात हा कार्यक्रम आम्हाला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल विजयनगर गणेशोत्सव मंडळाचे जोरदार आभार. विशेषतः मंडळाचे सर्व महेश आठले यांचे खास आभार, कारण सेट उभारणीत यांची इतकी प्रचंड मदत झाली आहे. त्यांची कमिटमेंट काय असते आणि ते कसं कामं करवून घेतात सगळ्यांकडनं, सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याचा प्रत्यय आम्हालाही आला. परफेक्शनची अत्यंत आस, आवड ही त्यांना आहे. त्यामुळे अगदी काल रात्रीपर्यंत आम्ही काही चेंजेस केले आणि ते आज सकाळी अंमलात आणले, आणि ते सदैव इथे उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे खरोखर आभार. दुसरं एक नाव घ्यायचं आहे ते म्हणजे यावर्षी वेळ कमी होता, कारण आपलं गणेशोत्सव जरा उशिरा अनाऊन्स झाला. त्यामुळे इतरही काही बाबी होत्या, इतरही काही कार्यक्रम होते. त्यामुळे यावेळेला दिग्दर्शनापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे मी विनंती केली, माझा मावस भाऊ उन्मेष पटवर्धन, उन्मेष हा पार्लेश्वर सोसायटीमध्ये राहतो आणि अतिशय गुणी कलाकार आहे. याला तुम्ही अनेक मराठी मालिकातून पाहिलेलं असेलच. आणि त्याला मी विनंती केली आणि त्यांनी विनंतीला मान देऊन रोज इथे प्रॅक्टिसला तो आला. त्याबद्दल त्याचे खरोखर आभार. तिसरी एक गोष्ट सांगायची शेवटची, ती म्हणजे या नाटकात लेखक आहेत दिलीप प्रभावरकर, आणि जेव्हा त्यांना आम्ही ॲप्रोच झालो या नाटकाच्या हक्कांसाठी, तेव्हा असं लक्षात आलं की हे स्वतः त्याचं काही मानधन घेत नाहीत, तर एक प्रौढ मतिमंद मुलांसाठी एक संघटना आहे, अमेय पालक संघटना. त्या संघटनेला ते देणगी देण्याचं सुचवतात. याची पार्श्वभूमी थोडी अशी आहे की ठाण्याचं एक शिक्षक दाम्पत्य आहे, श्री अविनाश आणि श्रीमती नंदिनी बर्वे. हे दोघेही शिक्षक होते. तर त्यांचा मुलगाही मतिमंद होता आणि आपल्यानंतर या मुलाचं काय होणार अशी त्यांना चिंता होती. आणि त्यांनी स्वतःला या कार्यात इतकं झोकून दिलं की त्यांनी ही संघटना स्थापन केली आणि अनेक प्रौढ मतिमंद मुलांसाठी ते कार्य करतात. बदलापूरजवळ त्यांचा आश्रम आहे, घरकुल त्याचं नाव, आणि त्याच्यात अनेक प्रौढ मतिमंद मुलं ही राहत असतात. आणि त्यांचाही स्वतःचा मुलगा, जसं मी सांगितलं असं मतिमंद होता. तर चौकट राजा हा पिक्चर आपल्याला आला असेल, माहिती असेल, आणि त्या पिक्चरपासूनच प्रभावरकर या संस्थेशी निगडीत झाले आणि आत्तापर्यंत त्यांनी लाखो रुपयाची देणगी या संस्थेला मिळवून दिली. आणि ते जे काही नाटकाचे हक्क देतात त्याची सगळी देणगी ते या संघटनेला द्यायला सांगतात. तर या संघटनेला आम्ही देणगी दिली आहे. आपल्यालाही द्यायची असेल तर मी आपल्या गणेशोत्सवाच्या ग्रुपमध्ये त्याचे डिटेल्स आणि या संस्थेच्या कार्याविषयीचा प्रभावकरांनी केलेला एक व्हिडिओ हा फॉरवर्ड करीन. पण खरोखरच खूपच चांगली संस्था आहे आणि खूपच एक महत्त्वाचं सामाजिक कार्य करतायत. तर ही आपल्यापर्यंत गोष्ट पोचवायची होती, म्हणून हा उपाय. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने नाटकाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला पाठिंबा दिलात त्याबद्दल आभार. गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी अशीच नाट्यकलाकृती घेऊन आपल्या पुढे नक्कीच सादर होऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.